तुम्हाला पालकमंत्रीपद देण्याचं निश्चित झालेलं आहे? 100%. मग दुसरा कोण आहे? 100% आज पालकमंत्री भरत शेठ होईल. फल मिठा होत आहे. भरत शेठला घाई नाही आहे, कारण 2.5 वर्ष थांबलोय, तसे आणखीन 2-3 दिवस थांबायला काही हरकत नाही आहे. आणि अखेर भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय. राज्य सरकारकडून आज रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र रायगडचं पालकमंत्री पद मिळवण्यासाठीची ही लढाई काही साधीसुधी नव्हती. महायुतीमधील तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते आपापल्या जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि विकास निधीच्या नियंत्रणासाठी आग्रही होते. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्त्यांवरच स्थगिती देण्यात आली होती. रायगडमध्ये तर पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. खासदार सुनील तटकरे हे आपल्या कन्या आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद असावं यासाठी आग्रही होते. दुसरीकडे भरत गोगावले यांनीही पालकमंत्रीपदासाठी आपला दावा कायम ठेवला होता. रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार तर आपल्यालाच असा विश्वास भरत गोगावले वारंवार व्यक्त करत होते. मात्र तटकरे आणि गोगावले यांच्यातील हा राजकीय संघर्ष महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वासाठीही डोकेदुखी ठरत होता. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. दरम्यान रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी की शिवसेना की मग भाजपकडूनच एखादं नाव पुढे येणार याबाबत देखील अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पण आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. राज्य सरकारच्या निर्णयानंतर भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आता प्रश्न एकच आहे, भरत शेठ गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणावर याचा नेमका काय परिणाम होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या गुटाची यावर काय प्रतिक्रिया असणार याकडे आता रायगडच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.